प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करतायत आणि केवळ म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी किती त्यांनी रद्द केले किंवा काय मला याची कल्पना नाही आहे, पण मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधीकधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। तथापि याही संदर्भात मला असं वाटतं की जर कोणाचं काही त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही ते आपल्याला बघता येणं शक्य आहे। याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ती अपील पण करता येणं शक्य आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे किंवा जिल्हा परिषद सदस्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत। त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल दखल नसतो। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही ज्युडिशियल प्रोसेस आहे, क्वासाय ज्युडिशियल प्रोसेसमध्ये हे काम त्या ठिकाणी होत असतं। निश्चितपणे जर कोणाचे काही आक्षेप असतील तर ते आपल्याला बघता येतील। जरांगे असं देखील म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक आहेत, मात्र मंत्रिमंडळातले काही मंत्री जाणीवपूर्वक आमचा घात करतात असं देखील म्हणतात। नाही, निश्चितपणे आम्ही मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कुठलेही मंत्री असं करणार नाहीत आणि मी पुन्हा सांगतो की जर कुठला ग्रीव्हियन्स असेल किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झाला आहे, अपीलची तरतूद आहे, अपील करून देखील या गोष्टी करता येतात। ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते। डबल गेम खेळू नका। देखिए, महाराष्ट्र ऐसा स्टेट है जो सबको हमने पहले से टैक्स फ्री करके रखा है। महाराष्ट्र में जिस समय जीएसटी लागू हुआ उस समय ये एक ही स्टेट था जिसने एंटरटेनमेंट टैक्स सब्स्यूम कर दिया। अब महाराष्ट्र में कोई एंटरटेनमेंट टैक्स हम लेते ही नहीं, इसलिए आज जितनी फिल्में आती है वो सारी की सारी फिल्में एंटरटेनमेंट टैक्स से फ्री है। देवेंद्र जी, दूसरे राज्यों में जिस तरीके से फिल्म सिटी को जिस तरीके से दूसरे राज्यों में अलग अलग अट्रैक्शन देने की कोशिश हो रही है, आज फिल्म सिटी में आए हैं, इसे कैसे देखें? क्या मुंबई की फिल्म सिटी दूसरी जगह ट्रांसफर हो सकती है क्या? दूसरा, वेब्स को लेकर के जो एमओयू साइन है उसका यहाँ पर किस तरीके से इम्प्लीमेंटेशन शुरू हुआ है? जैसे दुनिया में या भारत में दूसरी मुंबई तैयार नहीं हो सकती, वैसे ही फिल्म की इकोसिस्टम ये मुंबई के बाहर दूसरी जगह इस पैमाने पर खड़ी नहीं हो सकती। मुंबई एक नेचुरल इकोसिस्टम है। अलग अलग राज्य भी अगर प्रयास करेंगे, उनका कुछ काम होता है तो हमको उसमें कोई दुख नहीं है, पर यह समझना गलत होगा कि मुंबई से इकोसिस्टम चली जाएगी, ये नहीं होने वाला है। और हम लोगों ने तो अब ये तय किया है कि ये जो फिल्म सिटी है, अभी जैसे आज हमने प्राइम फोकस का उद्घाटन किया, ये देश का सबसे आधुनिक स्टूडियो है। ऐसे कई आधुनिक स्टूडियो यहाँ पर हम बना रहे हैं। इसका कंप्लीट रीडेवलपमेंट का प्लान कर रहे हैं। दुनिया की सबसे एडवांस्ड फिल्म मेकिंग की इकोसिस्टम ये हम लोग फिल्म सिटी में तैयार करते हैं। डॉक्टरांच्या संपावरती हायकोर्टाने डॉक्टरांना झापलंय, तुम्ही पगार घेत आहात, तुम्ही पेशंटची दखल घेतली पाहिजे, जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहात। मुळामध्ये शेवटी शासनाला हे डॉक्टर किंवा ते डॉक्टर अशा पद्धतीनं आमचा काही चॉईस नाही आहे। आमच्याकरता सगळे डॉक्टर उत्तम आहेत। आमचे जे MBBS डॉक्टर आहेत, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत, हेही उत्तम काम करत आहेत। आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते बंधनकारक आहेत। त्या निर्णयाच्या अनुसार या ठिकाणी
जी काही रजिस्ट्री आहे ती आम्ही ओपन केली. आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्येच पुन्हा सुनावणी चाललेली आहे. त्यामुळे कुठलीही बाजू घ्यायच्या ऐवजी आम्ही माननीय उच्च न्यायालय काय सांगतोय याचा विचार करू आणि जे उच्च न्यायालय सांगेल तेच करण्याचा आमचा प्रयत्न आहे.